नामदेव शास्त्रींकडनं धनंजय मुंडेंची थेट पाठराखण करण्यात आली आहे। धनंजय मुंडे गडावरती आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली। धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जात आहे। नामदेव महाराज शास्त्री यांच्याकडनं अशा पद्धतीने धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यात आलेली आहे। धनंजय मुंडे यांच्यावरती मस्साजोग प्रकरणावरनं सातत्याने अनेक नेत्यांनी, विरोधकांनी तसंच महायुतीतल्या नेत्यांनी सुद्धा आरोप केलेले आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने सातत्याने जोर धरलेला आहे गेल्या काही महिन्यांमध्ये। परंतु तरी सुद्धा त्यांची पाठराखण करत नामदेव शास्त्री यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही। आपण पाहूयात नामदेव शास्त्री नक्की काय म्हणालेत। गुन्हेगार नाहीये धनंजय, हे मी 100% सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे। बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याचा त्याचा विषय आहे। जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे का? 100% जाणीवपूर्वक त्रास दिला जातो। मला मी काल धनंजयला बोलता या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला। या संदर्भात आपण आणखीन चर्चा करूया। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, भगवानगडाने अगदी भक्कमपणे पाठराखण केलेली आहे धनंजय मुंडे यांची। आता याचा राजकीय अर्थ आणि त्याचबरोबर याचे पुढचे पडसाद कसे असतील, काय वाटतंय? एक आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की या सगळ्या संकटात असताना धनंजय मुंडे पहिल्यांदाच या ठिकाणी भगवानगडावर या ठिकाणी मुक्कामी होते। त्यांचं स्वागत या नामदेव शास्त्रींनी केलं आणि त्यांच्यासोबत बैठक झाली आणि सकाळी त्यानंतर नामदेव शास्त्रींचं हे वक्तव्य आहे। आता या वक्तव्याकडे दोन अंगाने पाहिलं गेलं पाहिजे। एक म्हणजे धनंजय मुंडे हे कुठेतरी संकटात आहेत आणि त्यांना घेरलं जातं आहे आणि त्यांना त्यांचा निर्दोषपणा सिद्ध करण्यासाठीचा हा महंतांचा प्रयत्न निश्चित असणार आहे। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे समाज धनंजय मुंडेच्या पाठीशी नामदेव शास्त्रींनी या ठिकाणी उभा केलेला आहे आणि यातून आता कुणाला संदेश द्यायचा? हा भाजपला संदेश द्यायचा आहे की धनंजय मुंडेंना तुम्ही जर काही राजीनाम्याबाबत बोलाल तर समाज विरोधात जाईल, की हा अजित पवारांना संदेश द्यायचा आहे की तुम्ही जर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल काही करत असाल तर समाज विरोधात जाईल? याचं कारण असं आहे की नामदेव शास्त्री म्हणजे समाज आणि समाज म्हणजे नामदेव शास्त्री असं गणित आहे। नामदेव शास्त्री हे महंत आहेत आणि ज्या भगवानगडाचे महंत आहेत त्यावर अपार श्रद्धा वंजारा समाजाची आहे आणि त्यामुळे भगवानगड पाठीशी आहे याचाच अर्थ वंजारा समाज धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे असं यातून त्यांना सांगायचं आहे। आणि खरं तर यातली एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे ज्यावेळी पंकजा मुंडे यांना दसरा मेळावा घेऊ नये अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं होतं आणि गडावरून कुठलंही राजकारण केलं जाणार नाही आणि ते राजकारण होऊ देणार नाही असा भूमिका नामदेव शास्त्रींनी या ठिकाणी घेतली होती। मात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आज ते एका राजकारणाचा भाग झालेत का हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतो। कारण की धनंजय मुंडे हे राजकीय व्यक्ती आहेत आणि राजकीय लोकांनी त्यांना घेरलेलं आहे या सगळ्यामध्ये आणि त्यामुळे त्यांच्या पाठीशी राजकीय शक्ती उभा करण्याचं काम केलंय। त्यामुळे त्यांनी कधीतरी भूमिका जी घेतली होती की गडावरून राजकारण होणार नाही, मात्र आता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकारण चा भाग ते बनले आहेत का हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित राहू शकतो। मात्र यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे धनंजय मुंडेंच्या पाठीशी समाज उभा करण्याचं काम नामदेव शास्त्रींनी त्यांच्या पूर्ण भक्कम पाठिंबा देण्याचं काम आजच्या पत्रकार परिषदेतून घेतलेलं आहे पूर्वी। नक्कीच कृष्णा, काल बीडमध्ये झालेली अजित पवार यांच्या बरोबरची नियोजन समितीची बैठक, त्याच्यानंतर लगेच भगवानगडावरती जाणं, आता या सगळ्या घटनांचे पडसाद कसे उमटतायत आणि त्याचे संदर्भ कसे आहेत हे येत्या काळामध्ये बघणं खूप महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।